नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नक्की ही बातमी काय आहे आणि का महत्त्वाची आहे, संपूर्ण सविस्तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या जर या लाडक्या बहिणी चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, जेणेकरून जेव्हा पण नवीन अपडेट येईल ती सर्वात अगोदर तुमच्यापाशी येईल व तो व्हिडिओ पाहू शकता। पहा, लाडक्या बहिणीने अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करून टाका, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत असतो। तर कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, बऱ्याच लाडक्या बहिणींचे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत। काल आपण लाईव्ह देखील केलेलं होतं। 2 वाजता ज्या लाडक्या बहिणी लाईव्ह आल्या होत्या त्यांना महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळाली असतील। तर आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो लाडकी बहीण योजनेला आधार म्हणजेच बँक खाते लिंक आहे, तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत। नक्की कारण काय आहे हेच आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। सविस्तर पाहूयात। पहा, लाडकी बहीण योजना अपडेट। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आपल्याला तर माहितीच आहे, आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 7,500 म्हणजे 7,500 रुपये मिळालेले आहेत। परंतु काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही एकही रुपया भेटलेला नाही आहे। याच्या मागचं कारण काय आहे? आधार पण लिंक आहे, बँकेचं स्टेटस पण व्यवस्थित आहे, मग काय कारण आहे? तर पहा, जर तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट लिंक असेल तरी तुम्हाला पैसे आले नाही, तर याचे मागचे कारण काय असू शकतं? तर पहा, याच्या मागचं पहिलं जर महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असतील, म्हणून तुम्हाला हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम वाटत असेल, अडचण येत असेल। किंवा दुसरं तर आपल्या घरी 4 चाकी म्हणजेच 4 व्हीलर गाडी उभी असेल तर तिथे देखील तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। तिसरं महत्त्वाचं कारण आहे याच्या मागचं, तुमच्या घरात कुणीही करदाता म्हणजे आयकर भरत असेल, कर असेल, इतर गोष्टी ज्या भरत असेल तर त्यामुळे देखील तुमचे पैसे हे मागे गेले असेल। चौथा कारण आहे महत्त्वाचा, तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती ही शासकीय कामगार व्यक्ती असेल, आमदार खासदार, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे पैसे मागे गेले असतील। हा एक महत्त्वाचा कारण ठरू शकतो। अजून काय कारण आहे पाहूया संपूर्ण डिटेलमध्ये। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, शेअर करा। चला पाहूयात। तर पहा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। दरम्यान निवडणुकीनंतर हे पैसे वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, जे मतदानाच्या वेळी तुम्हाला सांगितलं होते की 1,500 वरून ही रक्कम तुम्हाला 2,100 रुपये करण्यात येईल, हे आश्वासन आपल्याला महायुती सरकारने दिलेले होते। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे तुमचे आधार हे बँक अकाउंटला व्यवस्थित लिंक असावे। जर तुम्हाला माहीत नाही कसे प्रकारे चेक करतात वगैरे, यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करा, नक्की मी याविषयी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल। पहा पुढे, जर तुमचे आधार हे बँक अकाउंटला लिंक नसेल किंवा असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार। जर लिंक असेल तरच पैसे जमा होणार, परंतु अनेक महिलांचे हे बँक अकाउंट आधारला लिंक असूनही पैसे आले नसल्याचे समोर आले आहे। तर याचे महत्त्वाचे कारण जे आहे, तुमचे जे 4 मूळ कारणं आहेत, आपल्या घराच्या पुढे 4 चाकी गाडी असणे किंवा इतर करदाता असणे हे महत्त्वाचे कारण असेल, किंवा इतर तुम्हाला वाटतं की ही कारणे नाही आहेत, आमचे पैसे म्हणजे आम्ही फॉर्म व्यवस्थित भरले, आमचे पैसे आलेच नाही, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बँकेत जाऊन आपला आधार लिंक आहे का नाही ते चेक करायचं आहे। आणि जर बँकेत व्यवस्थित चेक करता येत नसेल तर आपण याविषयी देखील व्हिडिओ बनवू शकतो, आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे। पहा, व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली जाते, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा। अजून इतर कोणतेही जर प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। आपला आधार सेटिंग चेक करून घ्या, आधारला बँक लिंक असेल तरच पैसे आपल्यापर्यंत येतील। म्हणजे
₹7,500 प्लस हे ₹2,100 ₹9,600 आपल्या अकाउंटला क्रेडिट होतील. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.